आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय आहे स्प्रिंकलर स्टँड। आता हे आपल्या ग्राउंडवरती चारी बाजूला कनेक्शन लागणार आहे आणि त्याच्यामुळे सर्वीकडे पाणी व्यवस्थित भेटेल आणि एक इकडे दोन असणार आहे। अशा हे गाडीतून घेऊन आलेले आहेत। गाय का दूध आता अशा पद्धतीने जॉईन करायचं काम चाललेलं आहे। ह्याच्यामुळे बरंचसं पाणी व्यवस्थित भेटतं। फक्त पाणी टायमावर ते रेग्युलर पाणी जर आलं त्याला स्प्रिंकलर्स बोलतात आहे। आता हा एक कनेक्शन झाला आहे, आता हा दुसरा कनेक्शन आहे। नाही अभी नाही चालू करना है। बघूया, आजच पहिल्यांदा आपण वापर करतो। त्यातल्या हा माझा पहिला अनुभव आहे की कशा पद्धतीने हा लावला जातो। अशा पद्धतीने काम करत आहे आणि याचा फवारा बघा किती लांब जातो आहे। मित्रांनो, याला म्हणतात स्प्रिंकलर्स। हा काय तोल जातो की काय? व्हिडिओ म्हणून पाठवलं ना। मित्रांनो, अशा पद्धतीने भिजलो आहे कारण त्याला थोडंसं 15-20 मिनिटांनी जागा हलवावं लागते, मग ते सर्वीकडे बरोबर पाण्याचा बॅलन्स होतो। हे अमित जे दिसताना तब्येत अशी आहे पण लहान आहेत, माझ्यापेक्षा पण लहान आहेत पण व्यक्ती म्हणून खूप चांगले महाजन आहेत। हे इंजिनियर आहेत, हे गार्डन इंजिनियर आहेत आणि यांचं पद काय अकाउंटंट आहे आणि कधी पण रिस्पेक्टली असं वागणं आहे आणि ही शाळेत आहे आणि असं मिळून मिसळून आहे इथे। पण बाहेरच्या ठिकाणी आम्ही प्रोफेशनल आहे। मी कोच आहे, मी ग्राउंडवरचं प्रोफेशनल आहे, हे गार्डनमध्ये प्रोफेशनल आहे, हे राजकीय क्षेत्रामध्ये मोठे प्रोफेशनल आहेत आणि हे शाळेचे अकाउंटरचं म्हणून आहे। असा म्हणजे आता असा परिवार आहे, सर्वांशी हसून खेळून राहणं हाच एक उद्देश आहे। नमस्कार मित्रांनो, मित्र आलेले आहेत। ॲक्च्युली मी मित्र म्हणतो त्यांना, पण ते प्रोफेशनल इंजिनियर आहेत। वेळ अजिबात नसतो त्यांच्याकडे आणि ते सरांना मला भेटायला आले। थोडं ग्राउंडवरती माती टाकायची होती, ते माती टाकली की नाही ते बघायला आले। ती माती ते आलेत आणि माती आली आणि त्याचबरोबर सरांची भेट झाली। बऱ्याचशा काही गोष्टी पण समजून घेतल्या त्यांनी। आता स्प्रिंकलर्स पाण्याची जी अडचण वाटत होती आणि एकटा माणूस किती काम करणार, मग त्या हिशोबाने त्यांनी 4 स्प्रिंकलर्स पण जॉईन केलं। त्यांनी बघितलं पण, त्यांना व्हिडिओसुद्धा पाठवला। महाराज काय म्हणाल तुम्ही? आपलं ग्राउंड आता अतिशय उत्तम असं झालेलं आहे आणि हे मेंटेन चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी सर्वतोपरी आपण आता प्रयत्न करू। त्यांना काय सुविधा सोयी लागतील ते देण्याची जिम्मेदारी ही साहेबांकरवी माझी आहे। सरांचं तर काय सांगायलाच नको, त्यांना आता कोण ओळखत नाही, त्यांच्याबद्दल शब्द आपले अपुरे पडतील। सरांचं असं कर्तृत्व फार मोठं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने ते मुलांना ट्रेन करतील अशी सर्वांकरवी एक अपेक्षा मी करतो आणि निश्चितच त्यांच्या जोडीला लोखंडे सर पण आहेत आणि यांचं योगदान फार मोठं आहे। तर म्हणजे ग्राउंडला फिलिंग सुरुवातीची जी आपण म्हणतो की मातीची फिलिंग करण्यापासून ते
शेवटच्या फिनिशिंगपर्यंत जो टच आहे किंवा जे सर्वात जास्त सानिध्य लाभलं ते लोखंडे सरांचं. आणि आता इथूनही पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच खेळाडू घडतील इतकं त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. त्यांच्याबद्दलही काही सांगायलाच नको. थँक्यू. त्यांचं महाराजांचं नाव ॲक्च्युली मी त्यांना खूप मनाने महाराज बोलतो. त्यांचं नाव शिवाजी आहे. ते प्रोफेशनल इंजिनियर आहे. वेळ नाही आहे, वेळ काढून बोलवतात. त्यातल्या त्यात फोन केला तर उचलतात. आणि हे संपूर्ण इंजिनियर म्हणून आपण त्यांच्याच पाठी लागतो. आणि मग त्यांना असं अवघड काय गोष्ट वाटली मग ते मला म्हणतात की तुम्ही वरती बोला. मग ते बोलल्यानंतर मग त्यांना पण मोकळं होतं की चला आता हरकत नाही आहे. तर चला, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय. थँक्यू.